गुड मॉर्निंग टू ऑल. या ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण मागील काही लेक्चर्सपासून फ्रेंच रिव्होल्यूशनच्या संदर्भातल्या घटना ज्या आहेत त्याचा अभ्यास करतोय, त्याचं विश्लेषण करतोय आणि या प्रक्रियेतून आपण मागल्या तासिकेला फ्रेंच रिव्होल्यूशनच्या घडामोडीतल्या महत्त्वाच्या घटना ज्या आहेत त्या आपण शिकलोय, त्याचं वर्णन आपण घेतलं, त्याची माहिती आपण घेतली. या घटना कोणत्या होत्या? तर सगळ्यात पहिले स्टेटस जनरलचं भरलेलं अधिवेशन जे बऱ्याच कालावधीनंतर घडलं आणि त्यानंतर दुसरी घटना जी घडली स्टेटस जनरलच्या अधिवेशनानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सभेची झालेली स्थापना जी थर्ड इस्टेटने केलेली होती, ज्याला टेनिस कोर्टची शपथ असं सुद्धा म्हणतात. आणि टेनिस कोर्टच्या शपथेनंतर झालेला पॅरिसच्या जनतेचा उद्रेक जो सातत्याने राज्यक्रांतीच्या मार्गाने जात असतो तो खऱ्या अर्थाने फार महत्वाचा ठरतो. आणि इथे मग आणखी एक घटना घडते ती म्हणजे बॅस्टिल तुरुंगाचा एकूण झालेला पडाव. बॅस्टिलचा तुरुंग जेव्हा पडतो, जेव्हा त्याचा विध्वंस होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने हे उद्रेकाची घटना जी आहे त्याचा पडसाद जो आहे तो संपूर्ण फ्रान्समध्ये पडतो आणि राज्यक्रांती जी आहे ती अशी रक्तरंजित सुरुवात होते. आणि खऱ्या अर्थाने ही घटना जी आहे ती एकूणच फ्रान्सच्या जनतेच्या मनात आणि त्यानंतर इतर जगताच्या संपूर्ण राजकीय पटलावर जी आहे ती पडसाद देणारी ठरते. तर अशा काही घटना ज्या आहेत त्या आपण आपल्या मागच्या लेक्चरला तपासल्या, त्याचा अभ्यास केला, त्याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घेतली. असंच आता या आजच्या लेक्चरला सुद्धा काही घटना ज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा बघाव्या लागतील, कारण की त्या सुद्धा महत्वाच्या घटना आहेत. आणि त्यानंतर आपण या फ्रेंच राज्यक्रांतीच्या परिणामाकडे जाऊया. तर सगळ्यात प्रथम आपण या ज्या घटना आपल्या ज्या घडलेल्या आहेत त्यांचा काही मुद्देसूद आढावा आपण घेऊया. तर मी तुम्हाला स्लाइड शेअर करतोय, ती तुम्ही बघावी. तर ही ती स्लाइड आहे की ज्यामध्ये आपले काही मुद्दे आपल्याला बघायचे आहे. याआधी बॅस्टिल चा पडाव जो आहे तो 14 जुलै 1789 मध्ये झालेला होता आणि अशा पद्धतीने बॅस्टिल तुरुंग फोडल्यानंतर ही राज्यक्रांतीतली दुसरी महत्वाची घटना जी आहे ती घडली आणि पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा याचा पडसाद जो आहे तो झालेला आहे. तर पुढे काय झालं तर ऑगस्टची सामाजिक क्रांती येथे झालेली आहे. 4 ऑगस्ट 1789 ला नॅशनल असेंब्ली जी आहे त्या नॅशनल असेंब्लीने काही महत्वाचे प्रस्ताव जे आहे ते पारित केले, म्हणजे संमत केले. तर याच्यामध्ये 30 प्रस्ताव होते. तर हे 30 प्रस्तावामधला सगळ्यात महत्वाची भूमिका सामाजिक क्रांतीच्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून घेतलेली आहे. अर्थात तत्कालीन कालखंडामध्ये जे सामाजिक विषमता फ्रान्समध्ये नांदत होती त्या दृष्टिकोनातून या राष्ट्रीय असेंब्लीने काही निर्णय घेतले. ते निर्णय जे आहे ते प्रामुख्याने या स्लाइडवर तुम्हाला दिसतील. तर सगळ्यात पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे सामंतवादला समाप्त करणे. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला युरोप शिकवत असताना, युरोपीय समाजाविषयी सांगत असताना, मध्ययुगीन युरोपाविषयी अभ्यास करत असताना आपण सामंतवाद जो आहे तो शिकलो. अर्थात ज्याला आपण फ्युडलिझम म्हटलेलं आहे. तर फ्रान्समधले तत्कालीन समाज जो आहे तो सामंतवादी समाज होता. अर्थातच राजानंतर जे जे सरदार होते, या सरदारांनी संपूर्ण प्रांतामध्ये जे आपलं नेतृत्व स्थापन केलं होतं, त्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हे सामंत जे आहे ते त्या प्रांताचं एकूण राजकीय, सामाजिक, धार्मिक नेतृत्व जे आहेत ते करायचे. अर्थात ते त्या तत्कालीन समाजांना नियंत्रित करायचे आणि यातूनच ते आपली शोषणाची भूमिका बजवायचे. तर इथे खऱ्या अर्थाने सामंतवाद जो आहे, जो पारंपरिक अर्थाने एका फॅमिलीला जनतेचं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक शोषण करण्याला प्रवृत्त करतं, असा सामंतवाद मिटवणे हे खऱ्या अर्थाने महत्वाचं लक्षण होतं. आणि जनतेच्या या भूमिकेला तत्कालीन कालखंडामध्ये क्रांतीने फार मोठं समर्थन देऊ केलं. आधी राजेशाहीमध्ये सामंतवाद मिटवणे कठीण गोष्ट होती, कारण की राजा हा सामंतांवर आधारित आपलं राज्य करत होता आणि म्हणून सामंत सुद्धा राजाला तेवढा सपोर्ट करायचे जेवढा राजा आपल्याला करतोय. तर अशा प्रसंगी तुम्ही बघा की इथे जेव्हा क्रांतीचा उद्रेक झाला तेव्हा पहिल्यांदा जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले सामंतांवर सुद्धा झाले आहेत, सरदारांवर सुद्धा झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने
सामाजिक दृष्ट्या जे नेतृत्व करणारे लोक होते, जे शतकोनशतके फ्रान्सच्या जनतेचं शोषण करत होते आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, तर खऱ्या अर्थाने त्यांना संपवणे या राज्यक्रांतीचं सगळ्यात महत्वाचं लक्ष होतं. आणि हेच लक्ष नॅशनल असेंब्लीने आपल्या प्रस्तावामध्ये घेतलं आणि इथूनच पुढे या लोकशाही प्रक्रियेमध्ये सामंतवादाला हटवण्यात आलं. बघा, लोकशाहीमध्ये सामंतवाद चालत नाही, कारण सामंतवादी विचारसरणी जी आहे ती एका व्यक्तीचं राज्य, एका फॅमिलीचं राज्य, एका संपूर्ण समाजाचं राज्य हे बहुजनांवर किंवा जे बहुसंख्य जनता असते, सामान्य जनता असते, त्यांच्यावर आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी असते. त्यामुळे सामंतवाद जो आहे हा खऱ्या अर्थाने या संपूर्ण समाजासाठी फार घातक ठरत असतो. आणि इथे काय होतं, तर सामंतवादामध्ये लोकांचे प्रश्न, लोकांचं मत जे आहे ते मनावर घेतलं जात नाही. तर एखाद्या व्यक्तीला जी सत्तेच्या काठावर नाही आहे आणि ती त्या सत्ताक्रांत असलेल्या लोकांना जिथे आवर्जून एखादी गोष्ट सांगत असते, तर ती ऐकणे न ऐकणे हे त्या सामंतावर निर्भर असतं. कारण की ती सामंतशाही आहे. त्याच्यामध्ये सामंताला जे वाटेल ते तो तसं करणार. सामान्य जनतेला जे वाटतं ते तो करणार नाही. तर यामुळे काय होतं, की सामान्य जनतेचे जे प्रश्न असतात ते खऱ्या अर्थाने सामंत ऐकून घेत नाही. आणि म्हणूनच पुढची जी प्रक्रिया आपल्याला दिसते ती अशी, की खऱ्या अर्थाने मग इथे सामान्य जनतेचं दमन होतं. म्हणून अशी सामंतशाही नष्ट करणे खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्टिकोनातून, क्रांतीच्या दृष्टिकोनातून फ्रान्समध्ये होणे हे त्या राज्यक्रांतीचं एक महत्वाचं योगदान आहे फ्रान्समध्ये, की ज्याच्यामुळे स्वतंत्र जनता जी आहे ती खऱ्या अर्थाने मुक्त झाली सामंतवादातून. आता हा सामंतवाद खऱ्या अर्थाने या शोषण चरित्राचा एक महत्वाचा गाभा होता, जो या प्रस्तावानंतर खारिज झाला. अर्थात सरदारपण जे आहे, तत्कालीन कालखंडातले जे दरबारी होते, त्या सगळ्यांचं जे पद आहे, जी प्रतिष्ठा आहे, ती या अध्यादेशामुळे समाप्त झाली. आणि खऱ्या अर्थाने इथूनच मग फ्रान्सची जनता स्वातंत्र्य या मूल्याशी एकरूप होताना तुम्हाला दिसून येते. म्हणजे फ्रान्सची घटना जी आहे, ती फ्रान्सची घटना कशासाठी काम करत होती, तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि राष्ट्रवाद यांच्या निर्मितीसाठी. तर यासाठी सामंतवाद नष्ट करणे फार आवश्यक होतं. दुसरं एक महत्वाचं उद्दिष्ट यामध्ये प्राप्त करण्यात आलं, ते म्हणजे दासप्रथेची समाप्ती. तुम्हाला स्वातंत्र्य हे मूल्य जर अर्जित करायचं असेल, तर तुम्हाला कोणाला गुलाम बनवण्याची मानसिकता नष्ट करावी लागेल. आता सामंतशाहीचं दुसरं सेक्शन म्हणजे दासप्रथा सुद्धा होतं. अर्थात सामंतवादाने सगळ्यात जास्त प्रश्रय कशाला दिलाय, तर दासप्रथेला, गुलाम प्रथेला. जिथपर्यंत दास असतील, तिथपर्यंत सामंतशाही चालत राहते. दासांच्या शिवाय सामंतशाही चालत नाही. हे तुम्हाला गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवावी लागेल. इथपर्यंत शोषण अ, जे होत असतं त्याच्यामध्ये 2 वर्ग असतात. एक शोषितांचा वर्ग असतो, एक शोषकांचा वर्ग असतो. तर या शोषकांच्या वर्गाला शोषित वर्ग फार आवश्यक असतात. त्यामुळे त्यांना आपल्या कामासाठी, कारण की ते प्रतिष्ठेवान लोकं असतात, त्यांना खालची कामं करणं आवडत नाही. तर ही कामं करण्यासाठी किंवा कष्टाची जी कामं असतात ती करण्यासाठी त्यांना दास हवे असतात. तर तेव्हा फ्रान्समध्ये जी गरीब जनता होती, त्यांच्याकडे एक तर शेती करणे किंवा शेती नसेल तर दास होणे, हे 2च ऑप्शन होते. आणि म्हणूनच सामंतवादाने ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीला खतपाणी दिलं ते म्हणजे दासप्रथा होती. तर दासप्रथा ही तेव्हा मध्ययुगीन कालखंडाचे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं. आणि सामंतवादामध्ये दासप्रथा जी आहे ती निहित होत असते. तर अशा प्रसंगी जर तुम्हाला स्वातंत्र्य राबवायचं असेल, तर तुम्हाला दास्यत्वापासून जनतेची सुटका करावी लागते. अर्थात त्यांना स्वातंत्र्य द्यावं लागतं. जर तुम्ही स्वातंत्र्याच्या गोष्टी करत असाल, तर तुम्हाला हे पण कळायला हवं, की तुम्ही कोणाला गुलाम म्हणून तिथे वागवायला नको. गुलामीची मानसिकता नष्ट करणे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या मूल्याकडे जाणारी व्यवस्था आहे. त्यामुळे टेक्निकली त्यांनी पहिले काय केलं, तर सामंतवादाला नष्ट केलं. अर्थात जे सरदार लोक होते त्यांचं पूर्ण प्रतिष्ठा जी आहे किंवा त्यांचं जो पद जे आहे ते काढून घेतलं. आणि ते काढून घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने मग त्यांच्या अंडर जे नोकर होते किंवा दास होते ते मुक्त झाले. तर इथे दास प्रथेला समाप्ती इथे केली. यानंतर फ्रान्समध्ये कोणीही कोणाला दास बनवू शकणार नाही असा नियमच तिथे करून टाकला, की ज्यामुळे खऱ्या अर्थाने एक शोषणमुक्त समाजाची निर्मिती तिथे व्हायला निर्माती एक परिस्थिती झाली. तर अशा पद्धतीने दासप्रथा त्यांनी नष्ट केली एका देशाद्वारे. त्यानंतर आणखी एक दुसरी गोष्ट जो पारंपरिक अर्थाने सामंतवादी लक्षणाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं ते म्हणजे विशेषाधिकार. विशेष अधिकार जे असतात ते काय असतात? तर विशेष अधिकारामध्ये या सामंतवादी
समाजामध्ये काय असायचं, की जो सत्तेच्या जवळ जाणारा व्यक्ती आहे किंवा आपण एक म्हणतो ना, की हा राजाचा पुत्र जो आहे, तो पुढे जाऊन राजा बनणार. एका अर्थाने आपण काय करत असतो, की तो राजा आहे म्हणून त्याचा मुलगा जो आहे, तो सुद्धा इथे खऱ्या अर्थाने राजपुत्र व्हायला पाहिजे, असं आपण तिथे म्हणत असतो. तर यामुळे काय होतं, की यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या उत्तराधिकारीची, त्याच्या फॅमिलीची त्या प्रांतावर जी आहे, ते अधिकार होत असतो. आणि मग हा व्यक्ती जो आहे, हा राजपदासाठी किती लायक आहे हे याच्यामध्ये बघितलं जात नाही. आणि मन काय होते, की या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने मग सामंतवाद जो आहे तो जनतेचं शोषण करत असतो. मग या तत्कालीन कालखंडाच्या फ्रान्समध्ये विशेष अधिकार कोणते होते, की या प्रांतातला सरदारानंतर त्याचा मुलगा सरदार होणार, त्याचा नातू सरदार होणार आणि त्याच्या पुढचे वंश सरदार होणार आणि हे राजकीय सत्ता उपभोगणार. नंबर 2, समाजामध्ये त्यांनाच प्रतिष्ठा असणार. बाकीचे कोणतेही व्यक्ती समाजातले जे आहे, जे कष्टकरी वर्गातले आहेत, त्यांना कोणताही सामाजिक प्रतिष्ठा नसेल. त्यांना कोणी पदावर बसवणार नाही. त्यांना कोणी विशेष सन्मान देणार नाही, काहीच नाही. मग तिसरं काय आहे, तर यांना आर्थिक क्षेत्राचे अधिकार असतील. अर्थात काय, त्या प्रांतातल्या लोकांना जर कर द्यायचा असेल, तर तो कर निश्चित करण्याची भूमिका जी आहे ती सामंताची राहील, सरदाराची राहील आणि तो खऱ्या अर्थाने आपल्या विशेष अधिकाराद्वारे एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या गावावर जो आहे त्याची कर आकारणी करेल, तो कर गोळा करेल आणि त्यातला मोजका जो कर आहे तो राजाला देईल आणि बाकीचा स्वतःकडे ठेवेल. तर यामध्ये तो सामान्य जनतेकडून अतिरिक्त कर सुद्धा इथे घेऊ शकतो. म्हणून आर्थिक नियंत्रण सुद्धा या विशेष अधिकारामध्ये येतं. त्यानंतर सांस्कृतिक नियंत्रण. सांस्कृतिक नियंत्रणामध्ये काय येतं, की सरदाराला जे वाटेल, की समाज हा कसा संकुचित करायला पाहिजे आपण, म्हणजे समाज जर त्या सरदाराला असं वाटत असेल, की आपल्यापेक्षा श्रीमंत नको, आपल्यापेक्षा तो गरीबच हवा, तर मग खऱ्या अर्थाने तो मग काय करेल, तर अधिकाधिक कराद्वारे तो त्या समाजाला तिथे आपल्यावर निर्भर करेल. निर्भर करेल अर्थात गरीब करेल आणि गरीब जर केलंच असेल, त्याच्याकडे पैसे नसतील, तर तो स्वतःच्या फॅमिलीचा विकास सांस्कृतिकदृष्ट्या कसा करेल, तो चांगले पोशाख कसा घालेल, तो चांगले शिक्षण मुलांना कसं काय देईल. तर अशा पद्धतीने राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या संपूर्ण संदर्भामध्ये विशेष अधिकार असणारा जो वर्ग असतो, तो खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचं शोषण करत असतो. तर ही भूमिका जशी आहे, ती फ्रान्समध्ये लक्षित झाली. तर या प्रस्तावामध्ये, या एकूण 3 प्रस्तावामध्ये अशाच सामाजिक प्रक्रियेतल्या क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आणि या 3 गोष्टीला तिथे एका झटक्यात संपवण्यात आलं. ही भूमिका जी आहे ती 4 ऑगस्टला झाली. म्हणून हा ऐतिहासिक असा निर्णय जो आहे तो नॅशनल असेंब्लीने घेतला या संपूर्ण घटनाक्रमामध्ये. तर ही सुरुवात आहे एका नव्या फ्रान्सच्या निर्मितीची, जी सामाजिकदृष्ट्या एकतेची दिसून येते. आपण सामाजिक समता हा सगळ्यात जास्त ऐकणारा शब्द आपण म्हणतो. म्हणजे आपण जर म्हटलं की राजर्षी शाहूचं नाव घेतलं तर त्यांचं सामाजिक समतेविषयी सगळ्यात जास्त योगदान आपल्याला दिसून येतं. सॉरी. तर सामाजिक समता म्हणजे काय? तर समाजामधला जो प्रत्येक वर्ग आहे, तो या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि अ, सांस्कृतिक बाबतीच्या दृष्टिकोनातून एकमेकांना समान असेल. तो स्वतःच्या मेहनतीने अर्जित तर करेलच, पण त्या प्रक्रियेतून तो खऱ्या अर्थाने समान अर्थाने राहील. तर ही भूमिका तिथे या अध्यादेशाद्वारे घेण्यात आली, जी आधी नव्हती राजेशाहीच्या काळात. तर ह्या ऑगस्टच्या सामाजिक क्रांतीच्या निर्णयांना सगळ्यात महत्त्व दिलं जातं त्या घटनाक्रमामध्ये. त्यानंतर आणखी एक राजकीय परिदृष्ट्यातून एक महत्त्वाची घटना ठरली, की पॅरिसचं जे शहर आहे, जे राजधानीचं शहर आहे, ते शाही नियंत्रणापासून मुक्त ठेवण्यात आलं. म्हणजे बघा, पॅरिस हे राजधानीचं शहर असल्या कारणाने राजाचं थेट नियंत्रण जे आहे ते पॅरिसवर असायचं आणि पॅरिसच्या जवळच जो टुलरीजचा वाडा होता, म्हणजे एक राजवाडा टुलरीजचा पॅरिसमध्येच होता, दुसरा जो आहे तो वर्सायला होता. तर इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता, की पॅरिसवर प्रत्यक्ष नियंत्रण राजाचं असायचं. पॅरिसमध्ये जर आपण म्हणायला जाऊया तर ती असेंब्ली होती, ज्याला आपण स्टेटस जनरल म्हणतो, जी आधीच्या कालखंडामध्ये पारंपरिक अर्थाने तिथे जनतेचं प्रतिनिधित्व करणारी होती. नंतर तिचं स्थान राष्ट्रीय असेंब्लीने घेतलं. तर हे सगळं जे आहे, पॅरिस शहर राजाच्या नियंत्रणाचं सगळ्यात महत्त्वाचं शहर होतं आणि म्हणूनच राजा जो आहे, हा या संपूर्ण शहरावरच्या मर्यादा थोपवणारा व्यक्ती होता. आता इथे राजेशाहीच त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्या कारणाने ऑटोमॅटिक पॅरिस शहरावरचं जे राजकीय नियंत्रण आहे ते कमी झालं आणि जो 16वा लुई आहे त्याचं नियंत्रण फक्त त्याच्या राजवाड्याशी निगडीत असणाऱ्या एरियासोबत झालं. अर्थात टुलरीचा वाडा असो
किंवा त्यानंतर व्हर्सायचा राजवाडा असो, याचपर्यंत फक्त राजाची शक्ती जी आहे ती मर्यादित राहिली. ती का बरं झाली? तर त्याचं कारण असं, जसं मागच्या लेक्चरला मी सांगितलं, की नव्या आलेल्या सरकारने कम्यून सरकारचं गठन केलं, की कम्यूनचं गठन केलं. जे तुम्हाला मी सांगितलं, कम्यून म्हणजे एकत्र आलेली सरकार किंवा एकजिन्सी सरकार, एकच सरकार, राष्ट्रीय सरकार आपण त्याला म्हणूया. या कम्यून सरकारने काय केलं, की संपूर्ण राजधानीचं शहर आणि पॅरिसमध्ये इतर प्रांतातले बाकीचे जे छोटे-छोटे एक सत्ताधीश वर्गातले महत्त्वाचे मक्तेदार वर्ग होते, त्यांना बाजूला करून नवीन सरकार तिथे स्थापन केलं. कम्यून सरकारने खऱ्या अर्थाने फ्रान्सची राजकीय शक्ती स्वतःच्या हातात घेतली. राजाला त्याच्यातून नियंत्रित जे आधी तो करायचा, तर ते या कालानंतर झालं नाही. कम्यून सरकारच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेंब्लीची सरकार होती, की जी आता लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी तिथे आवश्यक ठरली. याच मुळात कम्यून सरकारने मग काय केलं होतं, तर हे जे तुम्हाला प्रस्ताव दिसतात, त्यातला तिथे खऱ्या अर्थाने निर्णय लागू केले होते. तर राष्ट्रीय असेंब्लीमध्ये जे जे निर्णय झाले ते सगळे या कम्यून सरकारने लागू केले. आणि कम्यून सरकार आलं असल्या कारणाने पॅरिस शहर जे आहे ते राजकीय नियंत्रणापासून मुक्त झालं. या कम्यून सरकारने मग राजाच्या लष्करापेक्षा एक वेगळं जे लष्कर आहे ते निर्माण केलं. कारण की ते लोकशाही प्रजासत्ताक असणारं राष्ट्र होतं. किमान त्या अर्थाने त्याला जावं लागत असे. कारण की जरी त्यांचा एक प्रयत्न जो होता की आपण राजेशाही नष्ट करायची, तरी राजा सध्या तरी अध्यक्ष होताच संविधान सभेचा. मग इथे खऱ्या अर्थाने मग त्याची जर लष्कर आहे, ते जर कायमस्वरूपी राहिलं, तर या नव्या राष्ट्राला किंवा नव्या कम्यून सरकारला तिथे भीती असायची, धोका असायचा. म्हणून या कम्यून सरकारने सामान्य जनतेतून एका नवीन लष्कराची निर्मिती केली, ज्याला नॅशनल गार्ड असं म्हटलं गेलं आहे. तर ह्या नॅशनल गार्डने काय केलं, तर संपूर्ण फ्रान्सचं संरक्षण करण्याची भूमिका घेतली आणि मुळात कम्यून सरकारची भूमिका त्यांनी त्यामध्ये घेतली, की नवजात जे सरकार आहे त्याला राजापासून मुक्त करायचं आणि या मुक्तीसाठी त्यांना लष्कर आवश्यक होतं. नाहीतर राजा केव्हाही हे सरकार जे आहे कम्यून सरकार ते नेस्तनाबूत करू शकत होतं. तर नॅशनल गार्ड जे आहे ते त्यांनी इथे निर्माण केले. त्यानंतर आणखी एक बदल त्यांनी राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून केलेला, तो अर्थात बुर्बॉन घराण्याचा जो एक झेंडा असायचा, त्याच्या जागी त्यांनी एक नवा झेंडा जो आहे तो राष्ट्राचा निर्माण केला, जो आपण पुढच्या काही चित्रामध्ये बघूया. तर हा झेंडा जो आहे, हा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेंब्लीने गठीत केलेला नवीन झेंडा होता. तर हा कसा होता? हा लाल, पांढरा आणि निळा या रंगामध्ये होता. तो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर याच्यातून काय निर्माण झालं? तर याच्यातून एक वेगळं राष्ट्र आता इथे प्रस्थापित झालेलं आहे. नवीन सरकार जी आलेली आहे, जी सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून इथे येते. तिचं स्थापना आपल्याला या राष्ट्राच्या प्रक्रियेतून दिसून येते. आधीचा जो झेंडा होता रेडिश कलरचा किंवा एक त्याचा एम्ब्लेम आहे, तर तो बाजूला सारून आता एका नव्या सरकारचा नवा झेंडा इथे आलेला आहे. तर ध्वजाला किती महत्व असतं हे आपल्याला माहित आहे. आपण ध्वजवंदन करतो. भारताचा एक स्वतःचा नकाशा आहे, झेंडा आहे आणि या झेंड्याला आपण किती सन्मान देतो हे आपल्याला माहित आहे. त्याचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन आहे. तर त्याच पद्धतीने का बरं ते आहे? कारण की ते एका स्वतंत्र सरकारचं प्रतीक आहे, स्वतंत्र राष्ट्राचं प्रतीक आहे. तसंच प्रतीकाच्या दृष्टिकोनातून फ्रान्सच्या राज्यक्रांतीचं प्रतीक म्हणजे हा 3 रंगाचा फ्लॅग तो यांनी इथे निर्माण केला. त्यानंतर या फ्लॅगला मग राजाची सुद्धा संमती मिळाली. आता राजा तर ती संमती देणारच होता. कारण की राजाचं नियंत्रण आता कायमस्वरूपी गेलेलंच होतं मुळात आणि तो फक्त त्याच्या राजवाड्यापर्यंत राहिलेला होता. तर राजाला या स्वतंत्र झेंड्याला मान्यता देणे क्रमप्राप्त होतं. कारण की त्याची सत्ता जी आहे ती आता संकुचित झाली होती, मर्यादित झालेली होती. तर अशा पद्धतीने राजाला सुद्धा तिथे आता जनतेपुढे झुकावं लागलं. आता या पुढली घटना सामान्य अर्थाने घडते ती अशी, की या दरम्यान सामंत वर्ग आणि बिशप वर्ग जो आहे अर्थात चर्चचे धर्मगुरू सेकंड आणि फर्स्ट इस्टेट मधले, तर ते सगळ्यांना लूटपाट जी आहे ती सुरू झालेली असते. म्हणजे बॅस्टिलचा पडाव झाल्यानंतर प्रत्येक प्रांतामध्ये जर आपण म्हणायला जाऊया, प्रत्येक प्रांतामध्ये जे दंगे सुरुवात होतात, त्या दंगेचे सगळ्यात महत्वाचे बळी जे आहे ते सामंत वर्ग आणि बिशप वर्ग ठरतात. हे 2 वर्ग होते, की ज्या 2 वर्गांनी प्रचंड प्रमाणात शतकानुशतके फ्रान्सच्या सामान्य जनतेला लुटलेलं होतं. ते विशेष अधिकार असणारे वर्ग होते. तर अशा सगळ्या वर्गाला तिथे नष्ट करायला सुरुवात झालेली होती. म्हणजे एकंदर जर आपण म्हणायला जाऊया, संख्यात्मक बाब जर पुढे जाऊन आपल्याला बघायची आहे, तर तत्कालीन कालखंडामध्ये जी सरकार होती कालांतराने निर्माण झालेली एकूण एक, तर या कालखंडामध्ये फ्रान्सच्या जनतेने तब्बल 16,000 सामंत आणि बिशप यांना मारलेलं होतं. म्हणजे 16,000
लोकांना ते मारण सुटलेले होते त्या कालखंडामध्ये. त्यामुळे त्याला रक्तरंजित क्रांती असं म्हणतात. जो जो राजकीय घराण्याशी किंवा धर्मगुरूशी निगडीत असेल त्याला तिथे एक तर मारण्यात आलं आणि बाकीचे जे त्यांचे अधिकार जे आहे जे उरले समजा ते ते मर्यादित करण्यात आले. तर ते पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघायचं आहे. तर या दरम्यान यांना तिथे मारण्यात आलं, लुटण्यात आलं. त्यांची संपत्ती जी आहे ते संग्रहित करण्यात आली. इथे सुद्धा आता कम्युन सरकार जसं प्रांतामध्ये होतं तसंच प्रांतीय सरकार सुद्धा इथे निर्माण करण्यात आलं आणि अशा पद्धतीने फ्रान्समध्ये सरकारी नियंत्रण स्थापन करण्याचा प्रयत्न करणं. आता हे जेव्हा प्रक्रिया होत होती तेव्हा जी मेरी एंटोनेट होती, जी राणी होती, ती या नवीन बदलांना स्वीकार करायला तयार नव्हती आणि तिने एक घटनेमध्ये राष्ट्रीय झेंड्याचा अपमान सुद्धा केला होता. तर एक लक्षात घ्या की 16व्या लुईने जरी इथे स्वतःची भूमिका जी आहे ती विनम्र केली होती कारण की जनतेपुढे तो झुकला होता, तरी मेरी अँटोनेट जी होती ती व्यक्तिशः जर बघायला जाऊया तर फार खुनशी स्त्री होती. ती फार महत्वाकांक्षी स्त्री होती. ती सहजासहजी आपली सत्ता सोडणारी नव्हती आणि म्हणूनच तत्कालीन कालखंडामध्ये राजा हा नाममात्र जरी असला तरी राणी जी आहे ती खऱ्या अर्थाने इथे राजावर प्रभाव ठेवणारी होती. त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये सुद्धा म्हणजे इतका जनतेचा विद्रोह होत असताना सुद्धा राणीने आपली हेकेखोर स्वभाव जी आहे, भूमिका जी आहे ती सोडली नाही. राणीने हे जे सगळे बदलाव केलेले होते म्हणजे हे परिवर्तन जे आलेलं होतं त्यांचा स्वीकार केला नाही. म्हणजे ना तिने सामाजिक क्रांतीमधले प्रस्ताव समर्थित केले, ना त्याने ह्या सगळ्या गोष्टींना तिने समर्थन देऊ केलं. ती आपली जी राजेशाही भूमिकेतून आपली भूमिका आहे ती निभवण्याचा प्रयत्न करत होती. कारण की ते तिचं तसं पाहिलं तर बरोबरच होतं कारण की ती परंपरेने राणी पदावर होती आणि अजूनही राणी असल्या कारणाने तिला हे जनतेचं जे सगळं परिवर्तन आहे ते पटणारच नव्हतं. कारण की ती तिच्या विश्वामध्ये मशगूल असणारी व्यक्तिमत्व होती. तर या प्रक्रियेतून मागे जसं मी तुम्हाला एकदा सांगितलं, की तिने त्या स्त्रियांना सुद्धा तिथे जे एकदम दुरुत्तर दिलं होतं ते याच प्रसंगी दिलं होतं. जेव्हा काही स्त्रिया ज्या आहेत त्या राणीकडे गेल्या आणि त्या राणीच्या समोर भेटल्या, त्यांना भेटी दिल्या, त्यांना त्यांचे प्रश्न सांगितले. तरी सुद्धा राणीच्या संपूर्ण चरित्रामध्ये बदलाव झाला नाही. उलट तिने त्या स्त्रियांच्या हाती असणारा जो झेंडा आहे त्याचा अपमान केला. म्हणजे हा जो झेंडा आहे लाल, पांढरा आणि निळा हा झेंडा जेव्हा तिच्या समोर आणला गेला आणि तिला या झेंड्याला, ध्वजाला नमन करायला लावलं, तेव्हा त्यांनी या झेंड्याला पकडलं आणि ते जमिनीवर टाकलं आणि त्याच्यावर तिने पाय दिला. तर हा एक राष्ट्रीय असेंब्लीतल्या सामान्य जनतेच्या असणाऱ्या ध्वजाचा सगळ्यात मोठा अपमान समजला गेला. आणि तिथे तिने ते दुरुत्तर दिलं म्हणजे जेव्हा त्यांनी म्हटलं की आमच्याकडे खायला ब्रेड नाहीये, तर तिने जे उत्तर दिलं की ब्रेड नाही आहे तर काय झालं, तर तुम्ही केक खा असं तिने म्हटलं. तर हे जे तिने म्हटलेलं आहे हे फार विचित्र पद्धतीने म्हटले. आता ज्याच्याकडे ब्रेडच नाही तो केक काय खाणार आहे. तर अशा पद्धतीने जर आपण म्हणायला जाऊया इतकी भयानक ती स्त्री होती की तिचा विचार तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रसंगी असे काही हुकुमशाह असतात जे मूर्खासारखे वागत असतात. तर त्या मूर्खांपैकी आपण मेरी अँटोनेट आहे असं म्हणूया. तर राष्ट्रीय झेंड्याचा जो झालेला अपमान आहे तो कमालीचा संतप्त करणारा होता सगळ्या जनतेला आणि त्याचाच परिणाम पुढे असा झाला की पुढची घटना घडलेली आहे. तर हा जेव्हा राष्ट्रीय झेंड्याचा अपमान झाला तेव्हा खूप मोठ्या संख्येने स्त्रिया ज्या आहेत त्यांनी व्हर्सायच्या महलावर मोठं आंदोलन करणारं एक मोर्चा जो आहे तो काढला आणि हे आंदोलन संपूर्ण वर्षाच्या महलाला तिथे कटिबंध करणारं होतं आणि इथे खऱ्या अर्थाने एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आता राजपरिवार जो आहे हा राजपरिवार तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वतःचं नियंत्रण जे आहे ते सुद्धा गमावून बसेल. इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया तिथे जमा झाल्या होत्या. म्हणजे पॅरिस शहरातल्या जितक्या काही स्त्रिया असतील त्या सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्यांनी व्हर्सायच्या राजवाड्यावर तिथे आक्रमण केलं. ते का बरं केलं की हा जो तुम्हाला फ्लॅग दिसतोय, जो तुम्हाला दिसतोय सध्या इथे पुढे फ्लॅग, तोच खऱ्या अर्थाने तो राष्ट्रीय असेंब्लीचा फ्लॅग होता. बघा इथे निळा, पांढरा आणि लाल असा दिसतोय. तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि क्रांती याचं लक्षण म्हणजे हा फ्लॅग आहे. तर या फ्लॅगचा जेव्हा अपमान झाला तेव्हा ही वार्ता जशी पॅरिसमध्ये गेली तसं पॅरिसमधल्या सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी वर्सायच्या महलावर आक्रमण केलं आणि त्यांच्यासोबत सगळे सामान्य जनता आणि सैनिक सुद्धा होते आणि ती घटना घडली 5 ऑगस्ट 1789 साली. 5 ऑगस्ट 1789 साली पहिल्यांदा जी राजेशाही होती
ते राजेशाहीला मोठं संकटाला सामना द्यावा लागला. कारण की या घटनेनंतरच संपूर्ण राजपरिवार जो आहे, 16व्या लुईची फॅमिली जी आहे ती सगळीच्या सगळी इथे त्यांना नजरकैद करण्यात आलं. म्हणजे आता या राजवाड्याच्या बाहेर सुद्धा ती एकूण फॅमिली जी आहे ती पडू शकणार नव्हती. म्हणजे त्या दरम्यान 16व्या लुईने पळण्याचा प्रयत्न केला होता. पण फ्रान्समधली परिस्थिती अशी होती की त्याला पळताच आलं नाही मुळात. आणि एक पळताच त्याला म्हणजे लोकांना जेव्हा समजलं की 16वा लुई हा पळून जातोय, तेव्हा काही लोक त्याच्या मागे धावले आणि त्यांनी 16व्या लुईला पकडलं आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धा पकडलेलं आहे. तर ही पुढच्या काही घटनाक्रम आहे. पण या 5 ऑगस्टला संपूर्ण राजपरिवार जो आहे, बोर्बन घराण्याचे शेवटचे वंशज जे आहे ते पकडले गेले. त्याच्यानंतर मात्र त्यांची अवस्था फार विचित्र आणि वाईट झालेली दिसून येते. तर ही घटना घडली आहे 5 ऑगस्टला. त्यानंतर इथे कम्युनिस्ट सरकारने काही गोष्टींना महत्त्व देऊ केलेलं तुम्हाला दिसून येते. ते कोणतं, की फ्रान्स समोर तेव्हा वित्तीय संकट होतं. म्हणजे आर्थिक प्रश्न जो होता तो सगळ्यात महत्त्वाचा होता. कारण की फ्रान्समध्ये 16 लुईच्या राजकारणामुळे प्रचंड आर्थिक बेअदली जी आहे ती निर्माण झाली होती. कोष त्यांचा रिकामा झालेला होता. त्यांच्याकडे पैसाच नव्हता. लोकांकडे पैसे एकूणच अन्नाच्या दृष्टिकोनातून सुद्धा नव्हते. मग इथे खऱ्या अर्थाने मग या प्रश्नावर जी निर्णायकी भूमिका जी आहे ती राष्ट्रीय असेंब्लीने घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी याच्यावरची उत्तरं काय काढली, तर जी कुलीनांची भूमी होती म्हणजे सरंजाम किंवा सरदार लोकांकडे जी भूमी होती ती जप्त केली आणि तिला सार्वजनिक संपत्ती घोषित केलं. म्हणजे जसं मी मागे तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की 80% जी शेती होती फ्रान्समधली, त्या 80%च्या शेतीवर कोणाची सत्ता होती, तर सरदारांची सत्ता होती. आणि फक्त जे बहुसंख्येने सामान्य जनता होती, त्यांच्याकडे फक्त 20% जमीन होती. अर्थात काय, तर 100 पैकी जर आपण म्हणायला जाऊया, 80% जमीन ही सरदारांकडे होती आणि त्यांची संख्या मात्र जर आपण बघायला जाऊ तर बोटावर मोजण्या इतकी होती. समजा आपण 500 आपण पकडूया गृहीत धरू, की 500 सरदारांकडे 80% जमीन फ्रान्समधली होती. तर इथे हजारांच्या संख्येमध्ये असणारी जी सामान्य जनता आहे, त्या सामान्य जनतेकडे फक्त 20% जमीन शेतीयोग्य होती. तर यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांचं शोषण होत होतं. कारण की इतक्या मोठ्या संख्येच्या जनतेला जर भरणपोषण करायचं असेल, तर त्यांना जमीन जास्त पाहिजे. तर ही जमीन जी आहे तत्कालीन कालखंडामध्ये सरदारांकडे होती. तर मग इथे कम्युनिस्ट सरकारने काय केलं, की या कुलीनांची भूमी होती म्हणजे जी 80% जमीन होती, ती यांच्यावरून सगळ्यांचा अधिकार जो आहे त्या सरदारांचा काढून घेतला आणि ती सार्वजनिक संपत्ती घोषित केली. अर्थात सरकारने ती जमा केली आणि ती आता ज्यांच्याकडे शेती नाही, जे भूमिहीन आहे, त्यांच्याकडे ती त्यांनी वाटली. जेणेकरून प्रत्येकाचा उदरनिर्वाह होईल. हे क्रांतिकारी निर्णय होता, जो या सरकारने घेतला. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये त्यांनी सुयोग्य पद्धतीने शेतीचं वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कागदी चलन जे आहे ज्याला ॲसिग्नॅट्स असं म्हटलेलं आहे किंवा ॲसिया असं त्याला म्हटलेलं आहे. पण ॲसिग्नॅट्स असं त्याचं उच्चार आहे. तर ॲसिग्नॅट्स त्यांनी सुरू केले. याच्यामुळे काय झालं, की आधी कागदाचे चलन फ्रान्समध्ये नव्हते. ते धातूच्या चलनावरच ते आधारित होते. तर कागदी चलनाने काय होतं, की कागदी चलनाने सगळे जे आदान-प्रदान असतं आर्थिक प्रक्रियेचं, ते फार सोपं होऊन जात असतं. तुम्ही बघताय ना आता पेपर करन्सी आपण काय करतो, आपल्या खिशात कागदाचं 100, 10, ₹20 लागतो. आता तुम्ही एक लक्षात घ्या आधीच्या कालखंडामध्ये म्हणजे अजूनही जर म्हणायला जाऊया, आपण जर कॉइन्स जर जमा केले, म्हणजे एका खिशात आपल्या कॉइन जर असेल, तर ते कॉइन्स वागवणे किती कठीण गोष्ट असते. म्हणजे ₹1 असेल, ₹2 असेल, ₹5 असेल, कोणताही कॉइन आणि तो कॉइन वागवणे आणि कागद वागवणे यामध्ये किती फरक आहे. तोच फरक तुम्ही बघा विनियोगासाठी, आदान-प्रदानासाठी कागदी मुद्रा जे आहेत ते फार सोपे असतात. आता तर त्याचंही काम राहिलं नाही. आपण आपल्याकडे आता कार्ड असतात, प्लास्टिक कार्ड म्हणजे प्लास्टिक करन्सी सुद्धा आपली आलेली आहे. तर या प्रक्रियेमध्ये आपण टेक्नॉलॉजीच्या खूप पुढे गेलेलो आहे. आता तर ऑनलाईन पेमेंट सुद्धा आहे. त्यामुळे कागदाची मुद्रा वापरणे सुद्धा आता काही गरज नाही. पण तेव्हाच्या कालखंडामध्ये कागदाची करन्सी जी आहे ती खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारी प्रक्रिया घडली, की ज्यामुळे फ्रान्समध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये जे एकूण व्यवहार जे आहे ते सोपे झाले, सुरळीत झाले आणि ही भूमिका खऱ्या अर्थाने या सरकारने चांगली घेतली. त्यानंतर सगळ्यात सरंजामदारानंतर सगळ्यात जास्त त्रास देणारा वर्ग जर फ्रान्समध्ये कोणता होता तो धर्मगुरूचा वर्ग. मग अर्थात पाद्री आपण त्याला म्हणतो फादर चर्चचे या प्रक्रियेमध्ये येतात. तर आता चर्चेसना कशा पद्धतीने या कम्युनिस्ट सरकारने नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी एक नागरिक संविधान जे आहे ते निर्माण केलं, जे 12 जुलै 1790 साली संपन्न झालं. या पाद्री तंत्राच्या नागरिक संविधानामध्ये काय तरतूद होती? सगळ्यात पहिली तरतूद बघा कोणती आहे?
जनतेद्वारे थेट नियुक्ती. अर्थात आधी धर्मगुरूचं चयन जे आहे ते पोपच्या सल्ल्याने राजा करत होता. म्हणजे पोप जो आहे, जो रोम एम्पायरमध्ये, व्हॅटिकन सिटीमध्ये राहायचा, जो ख्रिश्चनांचा धर्मगुरू समजला जायचा, तो प्रत्येक देशातला जिथे जिथे ख्रिश्चन धर्माची राजवट आहे त्या राजवटीमध्ये जे फादर्स आहेत, जे चर्चेस आहेत, ते या पोपच्या नियंत्रणाखाली होते. तर तिथे असणाऱ्या फादरची नियुक्ती करणे ती पोपच्या संमतीने व्हायची आणि त्याचा राजा जे आहे मान्यता द्यायचा. तर आता एक लक्षात घ्या की इथे जनतेद्वारा नियुक्त करण्यात आलेले फादर चर्चेसमध्ये त्यांनी ठेवले. अर्थात काय, तर आता कोणाची वशिलेबाजी न लागता, कोणाच्याही प्रक्रियेतून कोणतेही लाभ न मिळता हे पद त्यांनी निर्माण केलं आहे, जे थेट जनतेतून नियुक्त होईल. म्हणजे काय, जनतेमध्ये एखादा असा घटक असेल की जो धर्माच्या दृष्टिकोनातून स्वतःला धर्मगुरू म्हणून तिथे त्याला आवडत असेल, आपण धर्मगुरू व्हायचं बा, तर तशा व्यक्तीची निवड जनताच करायची. जनतेमधलाच व्यक्ती जो आहे तो आता धर्मगुरू होणार. बाकी कोणीही तिथे धर्मगुरूचं नियंत्रण जे आहे स्थापित करण्यासाठी स्वतःचा हस्तक्षेप करणार नाही. आणि धर्मगुरू जेव्हा जनतेतून निवडून येतात तेव्हा खरं धर्माची सत्ता कोणापर्यंत जाणार, तर ती जनतेच्या हाती जाणार. आधी हे फ्रान्समध्ये होत नव्हतं. म्हणून जनतेद्वारा झालेली ही धर्मगुरूंची नियुक्ती खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारी पाऊल ठरलं, ज्याने धर्मातून होणारं शोषण जे आहे फ्रान्सच्या नागरिकांचं कमी करून टाकलं. त्यानंतर या धर्मगुरूंना सरकारद्वारे वेतन देण्यात आलं. बघा, ते सरकारभोगी वेतन प्राप्त काय म्हणतात त्याला, कर्मचारी झालेले आहे. बघा, सरकार आपल्या कर्मचाऱ्याला वेतन देतं ना, आणि तो कर्मचारी असल्या कारणाने त्याला सरकारचा आदेश ऐकावा लागतो. तर इथे सरकार कोणाची आहे, तर फ्रान्सच्या जनतेची. तर फ्रान्सच्या जनतेमधून जेव्हा धर्मगुरू निवडला जातो तेव्हा हा धर्मगुरूला वेतन देण्याचं कार्य जे आहे ते सरकार करतं. अर्थात तो वेतनभोगी सदस्य कर्मचारी झालेला आहे. याची स्थिती जी आहे, कर्मचारी स्थिती, या स्वतंत्र दर्जा प्राप्त आधीच्या फादरपेक्षा फार वेगळी आहे. तो आता स्वतःच्या निर्णयासाठी सरकारवर डिपेंड झालेला आहे. आधीच्या कालखंडामध्ये असं व्हायचं नाही. उलट धर्मगुरू हा राजावर आणि सरदारावर नियंत्रण ठेवायचा आणि समाजावर सुद्धा नियंत्रण ठेवायचा, कारण की त्याची नियुक्ती थेट पोपने केलेली असायची. पण आता काय, आता जनतेद्वारे तो नियुक्त होतो. सरकारला सरकारकडून त्याला वेतन मिळतं आणि हे वेतन मिळाल्याने काय होतं की तो सरकारचा नोकर होतो. आणि हा नोकर काय करणार, हा सरकारचा ऐकणार. तो काय स्वतःचा थोडी लावणार आहे. त्यामुळे शोषणाची भूमिका जी धर्मगुरूंची होती ती इथे मिटवण्यात आली आणि सरकारद्वारे तो वेतन प्राप्त एक सामान्य कर्मचारी, सामान्य जनतेतला कर्मचारी तो झालेला आहे. त्यानंतर पोप सोबत नाममात्र संबंध ते स्थापन करण्यात आले. म्हणजे पोप जी आधी नियुक्ती करायचा धर्मगुरूंची, ते खऱ्या अर्थाने इथे नाकारण्यात आलं आणि पोप फक्त हा ख्रिश्चनांचा धर्मगुरू आहे एवढ्याच पुरता त्याचा संबंध उरला. म्हणजे नाममात्र एक धर्मगुरू सर्वोच्च म्हणून त्याला मान्यता मिळाली. त्याचा या धर्मगुरूच्या चयनामध्ये, वेतनामध्ये कोणताही संबंध असणार नाही, त्याच्या इन्स्टिट्यूटवर याचा हक्क असणार नाही. तर हे अशा पद्धतीने नाममात्र संबंध झाला. त्यानंतर या फादरला पोप विषयी नाही, धर्माविषयी नाही, तर त्याला प्रतिष्ठेची शपथ कोणाविषयी घ्यावी लागायची, तर संविधानाविषयी. म्हणजे फ्रान्सचं जे संविधान निर्माण झालं त्या संविधानाविषयी प्रतिनिष्ठा जी आहे त्याची शपथ त्याला घ्यावी लागायची. पहिले हे शपथ कोणती घ्यायचे, पहिले हे ख्रिश्चन धर्माची शपथ घ्यायचे की मी त्यांच्याप्रती निष्ठा बाळगेल, मी येशूविषयी निष्ठा बाळगेल, मी बायबल विषयी निष्ठा बाळगेल, मी चर्चेस विषयी निष्ठा बाळगेल, मी पोप विषयी निष्ठा बाळगेल, आणि त्याच्यानंतर राजा यायचा. तर असे ते शपथा घ्यायचे तेव्हाच्या काळात. पण आता काय झालं, त्यांची नियुक्ती जी आहे ते सामान्य जनतेच्या द्वारे करण्यात आली. सरकार त्यांना वेतन देतंय. तर इथून खऱ्या अर्थाने भूमिका चेंज झाली की त्यांना आता शपथ कशाची घ्यावी लागणार, तर संविधानाचे उद्दिष्ट जे आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, राष्ट्रवाद